नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये सायलीला अटक होणार आहे आणि ती मोमेंट इतकी इमोशनल आहे की आपल्या डोळ्यात सुद्धा पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवातीला अस्मिता अर्जुनला म्हणत असते, अरे अर्जुन काहीतरी बोल ना, मला सांग, हे फक्त घाणेरडं स्वप्न आहे, असं काही घडत नाही आहे. श्वेता पण सांगते, अर्जुन सर हे सगळं थांबवा, कायद्यामध्ये काहीतरी सोय असेल ना. पण काकूही सांगतात, सायली हे सगळं नाही बघवते मला. सगळे अर्जुनला काही इन्स्पेक्टरांना रिक्वेस्ट करत असतात, अर्जुन तू तरी काही कर, इन्स्पेक्टर साहेब तिला नेऊ नका. आणि सगळ्यांचा आरडाओरडा चालू असतो. या गोष्टीमुळे सायलीला खूप त्रास होतो. सगळ्यांना म्हणते थांबा थांबा. सगळे शांत झाल्यानंतर अर्जुनला विचारते, माझी अटक नाही थांबू शकत का? तर अर्जुन पण सांगतो, पॉक्सोमध्ये मी काहीच करू शकत नाही. तर दुसरीकडे कॉन्स्टेबल प्रियाला बाजूला घेऊन श्वेताने पाठवलेला मेसेज दाखवतात. कॉंग्रॅच्युलेशन प्रिया, सायलीला पोलीस अरेस्ट करताय. माझ्या डोळ्याचे पारणं फिटले. ऐकून प्रिया तर खूप खुश असते. सगळ्या बायकांना जवळ बोलवते, अगं या इकडे या, मी तुम्हाला बोलली होती ना डोळे जेवणाच्या दिवशी, मी मला खूप त्रास दिला, तिला आत्ता अटक झाली आहे आणि ती या जेलमध्ये येणार आहे. त्यातली एक बाई म्हणते, अगं पण तिला आत्ताच अटक झाली आहे ना, या जेलमध्ये कशी येणार, आधी ती पोलीस कस्टडीमध्ये राहील. प्रिया तिला जवळ बोलवते, ये बबडी इकडे ये. तर तोंड दाबते, मी तुला मूर्ख दिसते का? लागलं ना, सॉरी हां. अगं ती अशा गुन्ह्यामध्ये अडकली ना की थेट इथेच येईल ती, समजलं? आणि मी काय सांगितलं माहिती आहे ना. त्यातली एक बाई म्हणते, काय सांगितलं तू? सायली आल्यानंतर तिचं स्वागत कसं करायचं आहे? मी सांगते, आपण तिला इतका त्रास देऊ ना, कळलंच नाही पाहिजे कुठे पळायचं ते, चांगली शाळा घेऊ आपण तिची. प्रिया त्या बाईचा हात दाबत म्हणते, आई ग ताई ग, आपण तिची शाळा नंतर पण घेऊ शकतो ना. सर्वात आधी काय करायचं, तिचं स्वागत करायचं. कशा पद्धतीने कराल? सगळ्या बायका एकमेकींकडे बघतात. मोठा पाहुणा आल्यानंतर नाही का आपण स्वागत करतो, अगदी त्या पद्धतीने करायचं आहे. त्यांना टाळ्या वाजून दाखवते आणि बोलायला पण लावते, 1 2 3 1 2 3 1 2 3. या पद्धतीने तिचं स्वागत करायचं आहे. सगळ्या बायकांना सांगते, करा, प्रॅक्टिस करा. एक बाई काही टाळ्या वाजवत नाही, तिच्यावर तर खूप चिडते. बघते काय ग माझं थोबाड, वाजव टाळ्या. जोरात तिच्यावर ओरडते, ती पण टाळ्या वाजवायला लागते. त्याच पद्धतीने वाजवायचे आहे. अगदी वेड्यासारखी बोलत असते प्रेक्षकांना प्रिया. तिच्याकडे बघून आता असं वाटतं सायको झाली की काय. तर सायली घरात सगळ्यांना सांगत असते, आई बाबा पोलिसांना त्यांचं काम करू द्या. आजपर्यंत सुभेदारांच्या घरातनं पोलिसांच्या कुठल्याही कामामध्ये अडथळा आलेला नाही आहे आणि आज पण येणार नाही. पोलीस पण सांगतात, सायली सुभेदारांना हातकड्या घाला. सायली हात पुढे करते. हातकड्या जेव्हा घालत असतात घरात सगळ्यांनाच खूप त्रास होत असतो, पण श्वेता मात्र खूप खुश असते. तेव्हाच पूर्ण आजीची पण तब्येत बिघडते. कल्पना काकू सांगतात, अहो इन्स्पेक्टर साहेब, आता तर आमच्या पूर्ण आईंची पण तब्येत बिघडली आहे. हे सगळं थांबवा इन्स्पेक्टर साहेब, सगळं थांबवा. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, बघा मला संकटात टाकू नका. अर्जुन सर तुम्हाला तर माहिती आहे मी आता थांबू शकत नाही. सायलीला हातकड्या घातल्यानंतर तिच्या डोळ्यातनं तर पाणी निघत असतं. तेव्हाच अश्विनला मेसेज येतो. सायलीला अटक झाल्याची बातमी मीडियापर्यंत पोहोचलेली असते आणि पत्रकार त्यांच्या घराबाहेर येऊन उभे असतात. अरे दादा, मला मेसेज आला आहे, सायली वहिनीला अटक झाली, ही बातमी बाहेर कशी गेली? तर घरात सगळ्यांनाच मेसेज आलेला असतो. त्यानंतर सायलीला कॉन्स्टेबल ओढतच घेऊन जातात. सगळे तिच्या मागे धावतात, अहो थांबा, प्रेग्नेंट आहे ती, ही कुठली पद्धत आहे? सगळ्यांचा आरडाओरडा चालू असतो आणि सायलीला खूप त्रास होत असतो. प्रेक्षकांना ती अवस्था बघून आपल्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते, कारण खूप इमोशनल सीन दाखवला आहे हा. तेव्हा कॉन्स्टेबल ओढतात तेव्हा सायलीला त्रास पण होत असतो आणि समोर मीडियाचे माणसं आलेले बघून सायलीला तर धक्काच बसतो. पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ते कुठे ऐकणार. सायलीला नको ते प्रश्न विचारून भांबावून सोडतात. अगदी वात्सल्य आश्रमाचा असा उपयोग केला तुम्ही स्वतः आई होत असताना असं कृत्य कसं करू शकतात? सायली सांगत असते, मी असं काहीही केलेलं नाही आहे, पण पत्रकारांचे प्रश्न चालूच असतात. या सगळ्या तस्करीमध्ये मधुभाऊंचा पण हात आहे का? त्या आधीच्या सायली सुभेदार खऱ्या होत्या की खोट्या होत्या? आता जे घडलंय ते खरं आहे की खोटं, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर अर्जुन त्यांच्या समोर येऊन सगळ्यांना बाजूला करतो आणि पोलीस सायलीला जेलमध्ये घेऊन जातात. सायली सतत मागे वळून बघत असते, पण काही उपयोग होणार नसतो. पण या सगळ्या गोष्टी अर्जुनच्या सुद्धा हातात नाही आहे. पोलीस गाडीमध्ये बसल्यानंतर अर्जुन सायली हातात हात धरतात. अर्जुन म्हणतो, टेन्शन घेऊ नको सायली, मी आहे तुझ्याबरोबर. सायलीचा चेहरा बघितला जात नाही प्रेक्षकांनो, खूप रडत असते आणि बाकी घरातले पण खूप रडत असतात. सायलीला तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे मधुभाऊ म्हणतात, जावाई बाप्पू आत्तापर्यंत यायला हवे होते, ते आले की नक्कीच पोरींना शोधून काढतील. कुसुमने सगळ्या मुलांना जेवायला वाढून दिलेलं असतं
आणि छोट्या गौरीला जेव घालत असते. गौरी बस, मी तुला भरवते. गौरी म्हणते नाही, मला सायली ताईच हवी आहे, तिच्या हातूनच खाणार मी. कुसुम तिला खूप समजावून सांगत असते, अगं बाळा, सायली ताईचे डोहाळे जेवण आहे ना, मग तिला नाही येता येणार, ती उद्या येईल इथे. पण गौरी काय ऐकायला तयार नसते. मधुभाऊ म्हणतात, अगं कुसुम, सायलीला फोन तरी करून बघ. गौरी तशी काय ऐकणार नाही, सायलीच्या हातूनच खाणार ती. कुसुम पण म्हणते, हो मी फोन करून बघते. सायलीला फोन करते पण तिचा फोन काही लागत नाही. तर घरामध्ये प्रतिमा आत्या, कल्पना काकू आणि अस्मिता देवासमोर उभे असतात. देवी आई, आत्ता कुठे माझी मुलगी मला भेटली होती आणि का असं दूर केलं तू? सायली लहान मुलींची अशी तस्करी करू शकते का? हे सगळं का नाही थांबवलं तू? माझ्या सायलीने काहीच नाही केलं ग, तरी तू तिच्याबरोबर तिच्या बाळाशी असं का निष्ठुर वागते? कल्पना काकूही म्हणते, देवी आई, सायलीसारख्या गुणी मुलीवर एवढे घाणेरडे आरोप कसे होऊ दिलेस तू? हे कसं होऊ दिलंस ग तू? गणपती बाप्पा, सायलीची तुमच्यावर किती श्रद्धा आहे. आता काही करा आणि सायलीला या सगळ्यातनं सोडवा. तोपर्यंत सायली घरी येत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला पाण्यातनं काढणारच नाही. अस्मिताही म्हणते, प्रतिमा आत्या, मामा, तुम्ही दोघी पण शांत व्हा बरं, स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्रताप काका पण निराश होऊन बसलेले असतात. किती आनंदात होतो आपण सगळे, आणि हे काय होऊन बसलं? अश्विन त्यांना धीर देतो, डॅड, तुम्हीच जर खचले तर आमचं काय होणार? आता आपण खंबीरपणे सायली वहिनी आणि दादासोबत उभं राहिलं पाहिजे. तेव्हाच कुसुमचा फोन येतो श्वेताला. अगं श्वेता, काय झालंय? सायलीचा फोन बंद आहे. अर्जुन सर, चैतन्य फोन उचलत नाही. ते अजून पोचले का नाही इथे? सगळं ठीक तर आहे ना? श्वेता म्हणते, कुसुमताई, मी आता तुला जे काही सांगते ना, तू शांतपणे ऐक आणि त्रास करून घेऊ नको. अगं ये बाई, जे काय असेल पटकन बोल, आधीच मुलींच्या टेन्शनने जीव थाऱ्यावर नाही आहे माझा. श्वेता सांगते, सायली ताईला अटक झाली आहे. आश्रमातल्या अल्पवयीन मुलींची तस्करीचा आरोप आहे तिच्यावर. बघ ना कुसुमताई, काय होऊन बसलं, आता काय करणार आपण? कुसुम पण उभी राहते. काय? फोन हातातनं खाली पडतो तिच्या. मुलं पण तिच्याजवळ धावत येतात. मधुभाऊ म्हणतात, काय झालं कुसुम? आश्रमातल्या मुलींच्या तस्करीसाठी सायलीला अटक झाली आहे. ऐकून मधुभाऊंना सुद्धा धक्का बसतो. त्यांच्या डोळ्यातनं लगे पाणी येतं. हे कसं शक्य आहे? साऊ बाळाच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं? ती गौरी पण खूप रडायला लागते. तर मुलं तिला शांत करतात. शांत हो बाळा, आपल्या ताईला काहीच होणार नाही, लवकर ताई घरी येईल. मधुभाऊ पण म्हणतात, अगं पण माझ्या साऊच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं? आणि आपल्या आश्रमातल्या मुली अल्पवयीन नाही आहे. तर कुसुम श्वेताला परत फोनवर सांगते, आम्ही लगेच तिकडे येतोय. दुसरीकडे महिपत शिकरे, सचिन, राकेश सगळेच टी व्हीवर न्यूज बघत असतात. सायलीला अटक झाली म्हणून ते तिघं पण खूप खुश असतात आणि व्हिडिओ कॉल करून प्रियाला पण ती न्यूज दाखवतात. महिपत शिकरे म्हणतात, माझ्या मुलीला सुद्धा खूप त्रास दिला आहे ना, आता यांना कळेल जेलची हवा काय असते. माझ्या मुलीला काय करायचं होतं? फक्त एक रेस्टॉरंट टाकून आणि छान लाईफ जगायचं होतं. यांनी तेवढीसुद्धा इच्छा पूर्ण केली नाही तिची. आता मला आनंद होतोय. आनंदी आनंद झाला गाणं म्हणतात आणि सगळ्यांना नाचायला सांगतात. तर नागराज काकांना पण तो व्हिडिओ पोचलेला असतो. ते पण खूप खुश असतात. सचिन प्रियाला विचारतो, काय झालं प्रिया, तू खुश नाही का? मला जे करायचं होतं ते तर मी आधीच करून बसली आहे. आता मी जे सांगितले ते पुढचं व्यवस्थित करायचं. जेव्हा जेव्हा आपण 5 जण एकत्र येऊ ना, तेव्हा आपला शत्रू जमिनीमध्ये गाडला जाईल आणि त्याच्यावर माती टाकणारं त्यांचीच माणसं असतील. राकेश पण नागराज काकांना विचारत असतो, पप्पा तुम्ही खुश तर आहात ना? नागराज काका म्हणतात, खूप खुश आहे मी. असं वाटतंय मी AC मध्ये बसलोय, अगदी गारगार वाटतंय मला. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायलीकडनं कॉन्स्टेबल सगळे दागिने काढून घेतात आणि व्हाईट कलरची साडी देतात तिला नेसायला. तर प्रिया लांबून हे सगळं बघत असते. सायली, तू आत्तापर्यंत खूप रडवलंय मला, पण मी तुला सोडणार नाही. आत्ता तर कुठे सुरुवात आहे. पण प्रेक्षकांनो, सायलीला अशा साडीमध्ये बघून आपल्याला सुद्धा खूप वाईट वाटतं. हां, अर्जुननी लवकरात लवकर सायलीला बाहेर काढलं पाहिजे, तेव्हा या प्रियाची मजा येईल. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.